बघायला आलो होतो तर पेट्रोल पंपावरतून जी प्रिंटेड पावती असते ती बनत नाहीये आणि हे हाताने पावत्या बनवून पावत्या देतात पेट्रोलच्या. दाखवा. कस का चालत नाही ते, कस का चालत नाहीये, काहीतरी घोटाळे करत असते म्हणून तुम्ही चालवत नाही ते. हा कस काय प्रिंटर खराब आहे, काहीतरी घोटाळे असते म्हणून तुम्ही ते अटकवताय ना. हाताने पावत्या बनवून देताय, कस काय तुम्ही, आम्ही विश्वास करू तुमच्या पावत्यांवरती. कस काय मॅनेजर तू. हाँ कैसे क्या बंदे है ये 150 की पावती तुम हाँ 300 का बिल मांग रहा है. हाँ डाल रहा है 150. चल ठीक है, फिर उधर से निकाल के दे, उधर से निकाल के दे पावती मेरे को. खराब है. कैसे का खराब है, पेट्रोल डाल रहा है. कैसे का खराब है, 300 रुपए का. कैसे का पेट्रोल. उधर हवे का चालू नहीं है, पानी का चालू नहीं है. सब चालू है, कौन बोल रहा है पानी नहीं चालू है, संडास चालू है, पानी चालू है. ये चालू नहीं, निकाल के दे मेरे को प्रिंटर पे से. कैसे का खराब है, प्रिंटर खराब है ना. फिर कैसे का काम नहीं किया तुमने, फिर 4-5 दिन से खराब है. हाँ दर्शनी ना, अरे प्रिंटर अपने पावती निकाल के दे रहे नहीं वो. हे काका आहेत, हे कोणाला काही कमी जास्त पेट्रोल झालं तर हे जबाबदार राहणार आहे. यावं इकडे. हा या ना, तर कुठे पाहिजे तिकडे, या इकडे, या इकडे या. टाकतो तुमच्या सगळ्यांच्या बातम्या चांगल्या एकदम पद्धतशीर. हे भाऊ हॉटेलच्या बाजूचा पेट्रोल पंप आहे आणि इथे अशा प्रकारचे घोटाळे चालले. तुम्ही पेट्रोल पंपावर जाता, पैसे भरता आणि शांतपणे निघून जाता. थांबा, रावेरमध्ये माझ्यासोबत जे घडलं ते ऐकल्यावर तुम्हीही पेट्रोल भरताना 10दा विचार कराल. आज मी पेट्रोल पंपावर गेलो, 300 रुपयाचं पेट्रोल भरायचं होतं. 150 रुपये कॅश दिले आणि 150 रुपये ऑनलाईन द्यायचे होते. त्यांना म्हटलं की 300 रुपयाची एकत्र पावती तयार करून द्या, कम्प्युटर पावती. तर ते पेट्रोल पंप कर्मचारी माझ्यावर भडकले. म्हणतात पावती मिळणार नाही, हवे असेल तर पेट्रोल काढून घे आणि पैसे परत घे. विचार करा, पक्क बिल द्यायला त्यांना भीती का वाटते. मीटरमध्ये काहीतरी गडबड आहे की कराची चोरी. जेव्हा ते पावती नाकारतात तेव्हा समजा की तिथे काहीतरी फसवेगिरी सुरू आहे. हाताने लिहिलेली पावती म्हणजे कायदेशीर पुरावा नाही, हे लक्षात ठेवा. कोणत्याही पेट्रोल पंपावर तुम्हाला कम्प्युटर जनरेटेड पावती मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर ते पावती देत नसतील तर तिथे पेट्रोल भरू नका. माहिती शेअर करा आणि आपल्या रावेरच्या मित्रांनाही सावध करा. सतर्क राहा, सुरक्षित राहा.